श्री आनंद नायकी राची ढेरे। श्री आनंद नायकी एक महासंकल्प। सविस्तर रूपरेखा। विषयाचे स्वरूप आणि व्याप्ती। मातृदेवता विषयक शोधाच्या अंगाने भारतीय स्त्रीच्या स्थितीगतीची विधायक मीमांसा ऐतिहासिक दृष्टीतून करण्यासाठी श्री आनंद नायकी हा शोध प्रकल्प आखलेला आहे। या प्रकल्पाचे आनंद नायकी हे नाव प्रतिकात्मक असून ते आजच्या महाराष्ट्राच्या सीमेपासून अगदी जवळ कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील अथणी या तालुक्यात असलेल्या रामतीर्थ नामक क्षेत्रातील देवीच्या नावावरून स्वीकारले आहे। रामतीर्थ हे क्षेत्र आणि तेथील आनंद नायकी ही देवी यांच्या नावाच्या आणि स्वरूपाच्या उलगड्यातच या शोध विषयाचा प्रारंभ बिंदू असल्यामुळे, तसेच आनंद नायकी या नावाच्या अर्थातून स्त्रीचे उन्नत आणि विमुक्त रूप व्यक्त होत असल्यामुळे हेतुपूर्वकच प्रस्तुत प्रकल्पासाठी या प्रतिकात्मक नावाची योजना केलेली आहे। रामतीर्थ हे क्षेत्र मुळात सुफलनाशी संबंधित असलेल्या नग्न शिरोविहीन मातृदेवतेच्या उपासनेचे एक केंद्र होते। त्या ठिकाणच्या या देवीच्या लोकप्रियतेचा लाभ घेऊन इसवी सनाच्या 11व्या-12व्या शतकात कालामुख शैव संप्रदायाच्या आचार्यांनी मातृदेवतेच्या उपासनेचे हे केंद्र आपल्या प्रभुत्वाखाली आणले आणि तिथे एक भव्य असा शैव पावित्र संभार निर्माण केला। या धार्मिक परिवर्तनाच्या प्रक्रियेत शैव आचार्यांनी मूळच्या भूदेवीला मातृदेवतेला गौण बनवून नव्या क्षेत्र परिसराच्या सीमेबाहेर नेऊन ठेवले आणि तिच्या मूळ नावाचे अन प्रकृतीचे संस्कृतीकरण आनंद नायकी नामक उमेच्या रूपात घडवले। या शैव आचार्यांनी निर्माण केलेल्या नव्या पावित्र संभारात शिवाचे नाव परमेश्वर असे असून त्याच्या सहचारिणीचे उमेचे नाव आनंद नायकी असे आहे। शिवासाठी इथे भव्य शिल्पसुंदर मंदिर उभारलेले आहे आणि देवीची स्थापना मात्र खडकात मुद्दाम खोदलेल्या एका खोल गुहेत केलेली आहे। गुहा हे मातृगर्भाशयाचे वोंबचे प्रतीक आहे। गावाबाहेरच्या एका सामान्य लहान मंदिरात मूळची भूदेवी लक्ष्मी या नावाने नांदते आहे। अदर्शनीय वाटणारे तिचे मूळचे नग्न शिरोविहीन असे मूर्तिशिल्पही नाहीसे केले गेले असून आज त्या ठिकाणी तिच्या मूळ रूपाशी सादृश्य असणारे एक उठावाने कोरलेले तोरणशिल्पच देवी म्हणून पूजले जात आहे। या भूदेवीचे मूळ लोकप्रचलित नाव यल्लम्मा म्हणजे रेणुका असले पाहिजे आणि तिच्या ठाण्याचे रामतीर्थ हे नाव तिचा पुत्र मानला गेलेल्या परशुरामाशी निगडीत असले पाहिजे असे साधार म्हणता येते। रामतीर्थ या ठिकाणी कालामुख शैव आचार्यांनी हे जे धार्मिक परिवर्तन घडविले त्याला कल्याणीच्या चालुक्य कलचुरी राजांचा उदार आश्रय लाभलेला होता। या आणि इतर समकालीन सत्तांच्या आश्रयाने कालामुख शैव आचार्यांनी आंध्र, कर्नाटक, महाराष्ट्र या व्यापक भूभागात अनेक ठिकाणी लोकदैवतांची श्रद्धा केंद्रे शैव श्रद्धा केंद्रांत परिवर्तित केली आहेत। रामतीर्थापासून जवळच असलेल्या कोकटनूर या गावीही त्यांचे हे प्रयत्न यशस्वी झाल्याची प्रमाणे उपलब्ध आहेत। रामतीर्थ हे स्थान कालामुख
शैवाच्या प्रभुत्वाखाली आल्यानंतर तेथील मूळच्या अधिष्ठात्री देवतेला गौण बनवून नव्या दैवत मंडलाची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी श्री स्वयंभू रामेश्वर महात्म्य या नावाचे एक संस्कृत स्थळपुराणही रचले गेले आहे. या स्थळपुराणच्या विश्लेषणातून येथील धार्मिक परिवर्तनातील हेतूंचा, दृष्टीचा आणि पद्धतीचा चांगला शोध घेता येतो. या स्थळपुराणात आनंद नायकीच्या गुहेचे जसे महिमान वर्णिले आहे, त्याचप्रमाणे गावाजवळच्या एका लहान प्रवाहालाही देवीचे रूप मानले आहे. क्षेत्राचे रामतीर्थ हे नाव मुळात भूदेवीचा पुत्र असलेल्या परशुरामाशी संबंधित होते. ते रघुवंशीय रामाशी निगडीत करणारी कथा ही स्थळपुराणात हेतुपूर्वक निर्माण केलेली आहे. रामतीर्थात ही जी धार्मिक परिवर्तनाची प्रक्रिया घडून आली आणि जिचा इतिहास तेथील वस्तुवास्तूंत, शिलालेखांत, प्रधान गौण देवतांच्या उपासनेत आणि मुद्दाम निर्माण केलेल्या स्थळपुराणात शोधता येतो, ती प्रक्रिया एक प्रकारे प्रातिनिधिक आहे. प्रगत धर्माच्या नेत्यांनी लोकधर्माची श्रद्धाकेंद्रे आपल्या नियंत्रणाखाली आणताना लोकांसंबंधी कोणती भूमिका घेतली आणि त्यातल्या मातृरूप लोकदेवीची स्थाने ताब्यात घेताना स्त्रीविषयक कोणती दृष्टी वापरली याचा शोध घेण्याचा प्रयत्नाचा प्रारंभबिंदू रामतीर्थाच्या इतिहासातून निश्चित केला आहे. तो यामुळेच हा विषय दृश्यतः धर्माच्या इतिहासाशी संबंधित असला तरी तो पर्यायाने स्त्री शूद्रांच्या स्थितीगतीच्या इतिहासाशीच निगडीत आहे. मानव समाज जोवर धर्मप्रधान आणि धर्मनियंत्रित होता, तोवर धर्माचा इतिहास हा समाजाचाच इतिहास ठरतो. धर्माचे समाजशास्त्र हे धार्मिक श्रद्धांमागे दडलेल्या सामाजिक वास्तवाचा बोध घडवते. प्रस्तुत शोध प्रकल्पात रामतीर्थ या विशिष्ट स्थानी घडलेल्या धार्मिक परिवर्तनाच्या प्रक्रियेचा शोध घेण्याचे निमित्त करून भारतीय स्त्रीच्या स्थितीगतीचा शोध घेण्याचा व्यापक प्रयत्न या सामाजिक दृष्टीतून करता येणार आहे. म्हणजेच प्रस्तुत शोध प्रकल्पात धर्मेतिहासाची सामाजिक मीमांसा स्त्री जीवनाच्या संदर्भात करता येणार आहे. देवीविषयक धारणांचा शोध हा स्त्रीविषयक धारणांचा शोध ठरतो. ही या प्रकल्पाच्या आखणीतील भूमिका आहे. पूर्वाध्यास आणि नव्या दिशा. प्रस्तुत शोध प्रकल्पाचे संकल्प हे लोकसाहित्य, फोकलोर आणि धर्मेतिहास, हिस्ट्री ऑफ रिलिजन या विषयांचा सामाजिक दृष्टीने शोध घेणारे नामवंत अभ्यासक आहेत. या विषयांवरील त्यांचे अनेक ग्रंथ व स्फुट लेख महाराष्ट्रात मान्यता पावलेले आहेत. प्रस्तुत शोध प्रकल्प या विशिष्ट विषयाशी निगडीत आहे. त्यासंबंधीचेही त्यांचे ग्रंथ लज्जागौरी, राची ढेरे व 1988 आणि महामाया, राची ढेरे, तारा भवाळकर 1988 गाजलेले आहेत. प्राधान्याने संपूर्ण दक्षिण भारतात 3500 वर्षापूर्वीपासून पूजल्या जाणाऱ्या नग्न शिरोविहीन भूदेवीच्या मूर्तींचा उलगडा करण्याच्या निमित्ताने लज्जागौरी या ग्रंथात मातृदेवतांच्या उपासनेवर आणि पर्यायाने भारतीय स्त्री जीवनावर अद्भुत प्रकाश टाकलेला आहे. तर मराठी संतांच्या भारूड नामक स्फुट रचनांत आणि तंजावरच्या मराठा राज्यकर्त्यांच्या राज्यकाळात रचल्या गेलेल्या कुरवंजी नामक नाटकांत कुरव कैकाडी जमातीतील स्त्रीचे रूप घेऊन प्रकटलेल्या आदिमायेचे रहस्य महामाया या ग्रंथात स्त्रीप्रधान दृष्टीतून उलगडले आहे. या
दोन्ही ग्रंथांत आनंद नाईकी या नव्या शोध प्रकल्पाची भरभक्कम बैठक सिद्ध झालेली आहे. दक्षिण भारतात नग्न शिरोविहीन भूदेवीची अनेक नावांनी उपासना रूढ आहे. महाकूट जिल्हा विजापूर, कर्नाटक राज्य या ठिकाणी ती लज्जागौरी या नावाने प्रसिद्ध आहे. या अर्थगर्भ नावाला प्राधान्य देऊन लज्जागौरी या ग्रंथात या विशिष्ट मातृदेवीच्या रूपरहस्याचा उलगडा केल्यानंतर दक्षिणेतील अनेक पुराण तत्वज्ञांनी या देवीच्या मूर्तीचा उल्लेख करताना लज्जागौरी ही संज्ञा स्वीकारली आहे. रामतीर्थ हे स्थानही मुळात लज्जागौरीच्याच उपासनेचे एक केंद्र होते. या केंद्रात लज्जागौरीकडून आनंद नाईकीकडे लोकश्रद्धांचा जो प्रवास घडला किंवा घडवला गेला त्याचे स्वरूप स्पष्ट करताना भूमी आणि स्त्री यांच्या नात्याचा जसा बोध होतो तसाच भूमी आणि स्त्री यांच्याकडे पाहण्याचा पुरुषप्रधान दृष्टीमुळे घडत राहिलेल्या इष्टानिष्ट परिवर्तनाचाही बोध घडतो. लज्जागौरी आणि महामाया या दोन पूर्वप्रकाशित ग्रंथांत सिद्ध झालेल्या वैचारिक भूमिकेतून दक्षिणेकडील मातृदेवतांच्या उपासनेवर आणि त्या निमित्ताने स्त्री जीवनाच्या स्थितीगतीवर आणखी नव्या दिशांनी नवा प्रकाश टाकण्यासाठीच आनंद नाईकी या शोध प्रकल्पाची आखणी केलेली आहे. भारतीय स्त्री जीवनाच्या इतिहासाचे एक अकल्पनीय अद्भुत विश्व प्रस्तुत प्रकल्पाच्या पूर्तीतून प्रकट होऊ शकेल. तपशिलाची समृद्धी रूपरेखेत स्पष्ट करणे अशक्य आहे. रामतीर्थाची आद्य अधिष्ठात्री देवी ही भूदेवी अर्थ गॉडेस आहे. सुफलनाची देवी आहे. त्यामुळे तिच्या स्वरूपाविषयीच्या विचारातून भूमी आणि स्त्री यांच्या एकात्मतेच्या विचाराची दिशा स्पष्ट होते. या क्षेत्रात लक्ष्मी नावाने पूजल्या जाणाऱ्या भूदेवीची एका जलप्रवाहाशी अभिन्नता दर्शवणारी कथा स्थळपुराणात समाविष्ट झालेली आहे. या कथेचा धागा पकडून नदी आणि स्त्री किंवा जळे आणि स्त्री यांच्याविषयीच्या समान धारणांचा विचार करता येतो. रामतीर्थातील ही लक्ष्मी नामक भूदेवी यल्लम्मा रेणुका असल्याची समजूत आजही तिथे रूढ आहे. लज्जागौरीच्या सर्व उपासना केंद्रात रेणुका परशुराम कथाबंध वापरला गेलेला आहे. रामतीर्थ या स्थानाचे नाव मूलतः परशुरामाशीच निगडीत आहे. स्थळ पुराणात ते राघवरामाशी निगडीत केले गेले आहे. परशुराम अथवा भार्गवराम याच्याशी रेणुका या भूदेवीचा संबंध माता म्हणून आहे, तर राघवरामाशी सीता या भूदेवीचा संबंध पत्नी म्हणून आहे. रामतीर्थातील पावित्र्य संभाराच्या पुष्टीसाठी वापरल्या जाणाऱ्या मिथकांत हे जे परिवर्तन घडविले गेले आहे त्यातून परशुरामाकडून रामाकडे, परशुकडून बाणाकडे आणि रेणुकेकडून सीतेकडे घडलेल्या परिवर्तनाचे रहस्यही उलगडता येईल. रामतीर्थातील धार्मिक परिवर्तनाचे सूत्रधार कालामुख शैव संप्रदायाचे आचार्य होते. या वस्तुस्थितीचा आधार घेऊन एकूणच शैव शाक्त धर्मनेत्यांनी लोकपरंपरेतील भूदेवीच्या उपासनेला तंत्रधर्माचे स्वरूप कसे आणि का दिले हे स्पष्ट होऊ शकेल. रामतीर्थ हे मूलतः ज्या देवीचे ठाणे होते त्या देवीच्या म्हणजे यल्लम्मा, रेणुका, मातंकी इत्यादी नावांनी दक्षिणेत पूजल्या जाणाऱ्या देवीच्या उपासना क्षेत्रात जो देवदासींचा वर्ग आहे त्याला आज वेश्यांची अवस्था प्राप्त झालेली आहे. या देवदासी प्राधान्याने पूर्वास्पृश्य अथवा दलित समाजातील आहेत. पुरुषप्रधान समाजव्यवस्थेत देवीची सर्वतंत्र स्वतंत्र अवस्था नाहीशी होऊन त्यांचे पुरुष देवांच्या परिवारात
पत्नीकरण घडले। त्याचप्रमाणे मूळच्या देवदासी या देवदासी बनून पुरुष देवांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पुरुषांच्या भोगदासी बनल्या। भूदेवीच्या उपासना क्षेत्रातील देवदासीची वर्तमान अवस्था तपासताना त्यांच्या म्हणजे पर्यायाने एकूणच स्त्रीच्या आणि त्या ज्या समाजस्तरातून आलेल्या आहेत त्या समाजस्तरांच्या अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या जातींच्या दुरवस्थेची कारणमीमांसा स्पष्ट करता येईल। भूमी आणि स्त्री यांची एकरूपता माणसाच्या मनोविश्वात अतिप्राचीन काळापासून स्थिरावलेली आहे। भूमीच्या सर्जनशीलतेकडे आणि स्त्रीच्या सर्जनशीलतेकडे स्त्रीच्या सर्जनशीलतेचा अनुभव माणसाने परस्पर मिश्र परिभाषेत मांडलेला आहे। कधी भूमीला स्त्री मानून तिच्यावर स्त्रीचे निसर्गधर्म आरोपित केले आहेत, तर कधी स्त्रीला भूमी मानून तिच्यावर भूमीचे निसर्गधर्म आरोपित केले आहेत। लज्जागौरी या ग्रंथात अंबुवाची रज, राज्ञी स्नापन वगैरे रजस्त्रावाच्या अनुभवाशी निगडीत असलेल्या उत्सवांच्या परिचयातून भूदेवी आणि स्त्री यांच्या साम्याविषयीच्या धारणेवर प्रकाश टाकलेलाच आहे। तसेच भूमी आणि जळ या दोन्हीशी संबंध असलेल्या कमल प्रतीकाच्या उलगड्यातून सर्जनशील जळांच्या स्वरूपाचीही चर्चा केलेली आहे। रजस्त्रावाचा निसर्गधर्म जसा भूमीवर अथवा भूदेवीवर आरोपित केलेला आहे तसाच तो नदीवरही आरोपित केलेला आढळतो। आपल्या धर्मशास्त्रीय ग्रंथात नदी रजोदोष या संज्ञेने नदीच्या या निसर्गधर्माची चर्चा येते। या निसर्गधर्माच्या चर्चेच्या निमित्ताने प्रस्तुत प्रकल्पात भूमी, नदी, सर्जक जळे आणि स्त्री यांच्या साम्याविषयी, सामर्थ्याविषयी अधिक सूक्ष्म चर्चा केली जाईल। लज्जागौरीमध्ये याच संदर्भात लिंग आणि नांगर या पुरुषतत्व विषयक संज्ञांच्या एकरूपतेची चर्चा केलेली आहे। या दोन्ही संज्ञांची एकरूपता पुन्हा स्त्री आणि भूमी यांच्या एकरूपतेविषयीच्या धारणेकडेच संकेत करणारी आहे। प्रस्तुत प्रकल्पात लांगल म्हणजे नांगर या पुरुषतत्व दर्शक प्रतीकाचा विचार सामाजिक स्थित्यंतराच्या संदर्भात केला जाणार आहे। नांगर हा पुरुषांनी करावयाच्या कृषीशी संबंधित आहे। कृष म्हणजे कर्षण, कृषी म्हणजे कृष्टी। नांगरण्याच्या क्रियेत भूमी उखडली जाते। या क्रियेत हिंसकता आहे। भूमी हे आपल्या स्वार्थी भोगवादी आकांक्षानुसार उदंड पीक काढण्याचे एक भोगसाधन असल्याचा भाव त्या क्रियेत आहे। ही क्रिया ज्या नांगराच्या साहाय्याने केली जाते तो नांगर हे शेतीचा ताबा पुरुषांकडे आल्याचे द्योतक आहे। पुरुष प्रभुत्वाचे ते प्रभावी साधन ठरले आहे। खरे तर शेतीचा शोध प्रथम स्त्रीने लावलेला आहे। तिने पहिली शेती घराच्या परिसरात खननयष्टी डिगिंग स्टिक वापरून केली। ओलावलेल्या वापसा आलेल्या मृदू मुलायम भूमीत हळुवारपणे खननयष्टी रुतवून तिने एक बीज पेरले आणि भूमीशी तन्मयता साधित तिच्या सर्जकतेचे रूप न्याहाळले। ही खननयष्टी भूमीच्या सर्जकतेच्या संदर्भातच नव्हे तर तिच्या स्वतःच्याही सर्जकतेच्या संदर्भात पूर्णपणे तिच्या मुठीतच होती। तिच्या इच्छेनुसारच सज्जन प्रक्रियेतील आनंद अन पावित्र्य राखून ती खननयष्टीचा वापर करू शकत होती। शिकार करणारा आणि अन्न गोळा करणारा पुरुष हा तिच्या आश्रयाने नांदत होता। दक्षिणेकडील रेणुका वा मातंगी या भूदेवीच्या उपासना क्षेत्रातील मातंगी या देवीरूपिणी उपासकेच्या दीक्षाविधीत तिच्या हाती असणारे
नागकाष्ठ किंवा नागयष्टी ही एक प्रकारे पुरुषत्वाचे प्रतीक असणारी परंतु पूर्णपणे स्त्रीच्या नियंत्रणात असणारी खनन यष्टीच आहे. खनन यष्टीने केल्या जाणाऱ्या शेतीत पुरुषाच्या अतिक्रमणशीलतेचा, त्याच्या अनियंत्रित हिंसक भोगपरायणतेचा संचार नव्हता. खनन यष्टीच्या शेतीकडून नांगराने केल्या जाणाऱ्या कृषीकडे जी वाटचाल झाली ती पुरुष सत्तेच्या प्रस्थापनेची नांदीच ठरली. शेती, क्षेत्रसत्ता, क्षेत्रप्रतिष्ठा संपून तिच्या जागी कृषी म्हणजे कर्षक सत्ता स्थिरावली. जोवर खनन यष्टीच्या सहाय्याने स्त्रीकरवी शेती होत होती तोवर निसर्गाशी, सृष्टीशी आत्मोपन्न वृत्तीचा अनुभव घेतला जात होता. परंतु कर्षक सत्तेत भूमी आणि तिच्याशी समरूपता साधणारी स्त्री ही केवळ भोगवस्तू बनली, भोगसाधन बनली. लोखंडी फळाचा लाकडी नांगर, लोखंडी नांगर, ट्रॅक्टर ही नांगराची प्रगती म्हणजे भोक्त्यांच्या हिंसकतेची प्रगती आहे. जोवर कृषक हा भावदृष्ट्या भूमीला काळी आई मानित असतो तोवर त्याचे कृषीकर्म हे आध्यात्मिक वा सामाजिक दृष्ट्या पाप ठरत नाही. पण जेव्हा हा भाव उणातो अथवा नष्ट होतो तेव्हा भूमीत रुतणारा फाळ हा निष्कारण हिंसेचा, अनावर अनियंत्रित भोगलालसेचाच पुरावा ठरतो. तो भूमीवरचा बलात्कार ठरतो. नांगर हे भूमी उकरणारे, उखडणारे, अधिकाधिक पीक काढण्याच्या आकांक्षेतून अधिकाधिक भूमी नांगरटीखाली आणण्याचे पुरुषानेच वापरण्याचे अवजार आहे. अधिक पिकासाठी भूमी उखडायला हवी, आणखी अधिक भूमी ताब्यात हवी, त्यासाठी युद्ध करायला हवीत, युद्धासाठी अधिकाधिक प्रभावी हिंसक शस्त्रे हवीत. दुसऱ्याकडील भूमीचा हिंसकतेने कब्जा करताना त्याची परिपूर्ण अप्रतिष्ठा करण्यासाठी त्याची स्त्री आणि त्याच्याकडील गायींची खिल्लारेही पळवायला हवीत. भूमी, गाय आणि स्त्री या तिन्ही समधर्मिणींना पुरुषांच्या समृद्धीची साधने असे रूप येत गेले. युद्धात विजय मिळवून यांच्यावर कब्जा केला की प्रतिष्ठा वाढते अन त्यांना गमावून बसणाऱ्या पराभूताची अप्रतिष्ठा होते. असा पुरुषी मूल्यभाव क्रमाने दृढ होत गेला. जेता आणि जित या दोघांच्याही दृष्टीने त्या वैभवसूचक भोग वस्तूच होत्या. सीतेला पळवून नेणारा रावण आणि सीतेसाठी नव्हे तर आपल्या पौरुषावरील कलंक धुवून काढण्यासाठी रावणाचा वध करणारा आणि सीतेला दिव्य करायला लावणारा राम हे दोघेही या बदलत्या पुरुषप्रधान मूल्यव्यवस्थेचेच प्रतिनिधी ठरतात. भूमी आणि स्त्री या दोघींवरही या मूल्यव्यवस्थेचा जो गंभीर विपरीत परिणाम घडला त्याची उकल सीतेच्या मिथकातून स्पष्ट होते. मातृवनातील भगवती, मातृसत्ताक अथवा स्त्रीसत्ताक समाजस्थिती आणि मातृदेवतेच्या उपासनेची परंपरा केरळमध्ये अजूनही अवशिष्ट आहे. एवढेच नव्हे तर स्त्री, मातृदेवता आणि सृष्टी यांच्या तादात्म्याची दृश्येही केरळमध्ये आजही पाहायला मिळतात. केरळमध्ये प्रत्येक घराच्या परिसरात झाडांची राई असते आणि त्यात नागशिल्पे, नागशिला, नागकळ असतात. ही झाडांची राई म्हणजे मातृवन होय आणि त्यात विसावणारे नागदेव म्हणजे मातृदेवतेच्या आश्रयाने नांदणाऱ्या पुरुष तत्वाचे प्रतीक होय. केरळमध्ये तिथल्या नायर समाजात मातृसत्ताक पद्धतीचे अवशेष टिकून आहेत. घराच्या परिसरातील मातृवने ही
खनन यष्टीच्या शेतीची अथवा नैसर्गिक सुफलतेची जिवंत स्मारकेच होत. संपूर्ण केरळमध्ये आजही भगवतीची उपासना कमालीची लोकप्रिय आहे. गोमंतकात जशी सांतेरी तशी केरळात भगवती या नावाने मृतदेवता अधिकार गाजवीत राहिलेली आहे. ही भगवतीच घरांच्या परिसरातील मातृवनांची अधिष्ठात्री देवी मातृवनांची अधिष्ठात्री देवी होय. भगवती आणि भगवती आणि नाग यांचे साहचर्यही लक्षणीय आहे. गोमंतकातील सांतेरी ही मातृदेवता वारुळ रूपात पूजली जाते आणि तिचा लीला सहचर मानला जाणारा रवळनाथ हा नागरूपी देव असल्याचे मानले जाते. केरळ आणि गोमंतक यांतील देवतांच्या प्रकृतीचे हे साम्य या दोन्ही प्रदेशांच्या समान परंपरेतून उलगडू शकते. सांतेरीची भूमी कोकण गोमंतक आणि भगवतीची भूमी केरळ या दोन्हींचा परशुरामाशी संबंध आहे. गोमंतकापासून केरळपर्यंतची भूमी ही परशुराम निर्मित मानली जाते. परशुराम रूपी मानली जाते. परशुराम निर्मित मानली जाते. परशुराम भूमी मानली जाते. केरळाचा समावेश परशुराम निर्मित सप्त कोकणात केला जातो. कोकण महात्म्य, केरळ महात्म्य आणि केरलोत्पत्ती या स्थळ पुराणांत कोकण गोमंतक केरळाच्या या समान परंपरेचा पुरावा मिळतो. या भूमीशी असणारा परशुरामाचा संबंध आर्यीकरणाच्या दृष्टीतून उलगडण्याची प्रवृत्ती अभ्यासकांत रूढ आहे. परंतु हा परशुराम संदर्भ मातृदेवतेच्या उपासनेच्या अंगानेच उत्तम प्रकारे स्पष्ट होतो. हे लज्जागौरी या ग्रंथात सांतेरीची उपासना परंपरा उलगडण्याच्या निमित्ताने सिद्ध केलेलेच आहे. परशुराम हा भूदेवी रेणुकेचा पुत्र आहे आणि आंध्र, कर्नाटक, महाराष्ट्र, गोमंतक या प्रदेशांत रेणुकेच्या उपासनेची जी अनेक रूपे आढळतात त्यात परशुराम संदर्भ टिकून आहे. भगवतीची उपासना ज्या केरळमध्ये लोकप्रिय आहे ती भूमी परशुरामाशी नाते सांगते हे या पार्श्वभूमीवर लक्षणीय ठरते. लोकधर्म आणि तंत्रधर्म केरळमधील भगवतीची उपासना आणि तेथे आजही अस्तित्वात असलेली मातृसत्ताक समाजस्थिती यांच्या पार्श्वभूमीवर तांत्रिकांच्या परंपरेत उल्लेखले जाणारे स्त्रीराज्य आठवते. दक्षिणेतील कदलीवनात असणाऱ्या स्त्रीराज्यात अडकलेला मत्स्येंद्रनाथ आणि त्याला तेथून सोडवणारा त्याचा पट्टशिष्य गोरक्षनाथ या संबंधीची कथा नागपंथी योग्यांच्या परंपरेत अत्यंत लोकप्रिय आहे. या कथेतील मत्स्येंद्रनाथ हा योगिनी कौलमत या शाक्त तांत्रिक संप्रदायाचा प्रवर्तक आहे, तर त्याचा शिष्य गोरखनाथ हा नाथ संप्रदायाचे संघटन करणारा महायोगी आहे. पहिला शक्तितत्वाची असाधारण प्रतिष्ठा मानणारा आहे, तर दुसरा शिवतत्वाला प्राधान्य देणारा आहे. मत्स्येंद्र आणि गोरक्ष हे दोघेही तंत्रसाधकच आहेत, परंतु मत्स्येंद्राची तंत्रसाधना स्त्रीत्वाला शक्तितत्वाला साध्यरूप मानणारी आहे, तर गोरक्षाची तंत्रसाधना स्त्रीला साधनरूप मानणारी आहे. ऊर्ध्वरेता तो गोरक्ष ही गोरक्षाची कीर्ती या संदर्भात लक्षात घेण्यासारखे आहे. मत्स्येंद्राची तंत्रसाधना स्त्रीपूजक शक्तिपूजक आहे, तर गोरक्षाची तंत्रसाधना स्त्रीच्या भोगाचे अनंत काळपर्यंत सातत्य राखू शकणाऱ्या पुरुषी सामर्थ्याला महत्त्व देणारी आहे. मत्स्येंद्रनाथ हा ज्या योगिनी कौल मताचा प्रवर्तक मानला जातो तो
शक्तिपूजक संप्रदाय दक्षिणेतील भूदेवीच्या लोकधर्मीय उपासनेतून निर्माण झालेला आहे. हे तथ्य लज्जागौरी या ग्रंथात सप्रमाण उजेडात आणलेले आहे. मातृदेवतेची लोकधर्मीय उपासनाच शाक्ततांत्रिक उपासनेत परिणत झालेली आहे. लोकधर्माला लोकधर्माचे रूप देण्याचा व्यापक प्रयत्न होत राहिलेला दिसतो. शाक्ततांत्रिक उपासनेच्या क्षेत्रात श्रीविद्येच्या अथवा त्रिपुरसुंदरीच्या उपासनेचे स्थान अनन्यसाधारण आहे. विशेष म्हणजे या उपासनेच्या प्रवर्तनाशी दत्तात्रेय आणि परशुराम या दोघांची नावे जशी जिव्हाळ्याने निगडीत आहेत, तशीच ती मुळात भूदेवी रेणुकेच्या उपासनेशी निगडीत आहेत. त्रिपुरसुंदरीला रेणुका, मातंगी, मातंग, मुनिकन्यका इत्यादी भूदेवीवाचक नावांनी संबोधिलेले आहे. भूदेवीच्या आणि मातृदेवीच्या लोकधर्मीय उपासनेलाच शाक्ततांत्रिक उपासनेचे रूप दिले गेले हे अनेक प्रमाणांनी सिद्ध करता येईल. याच संदर्भात त्र्यंबकेश्वर येथील रेणुका रूपिणी नीलांबिका आणि तिच्याशी संबंध असणारा दत्तात्रेय यांच्या स्थानांचा विचार महत्त्वपूर्ण आहे. लोकधर्मीय भूदेवी आणि तंत्रधर्मीय शक्ती या दोन्हींच्या उपासना क्षेत्रात रजोमहिमा आहे. सीता, भूदेवी आणि भूमिकन्या. भूमी आणि स्त्री यांच्या अभिन्नतेच्या एकात्माच्या पार्श्वभूमीवर रामायणातील सीतेच्या शोकांतिकेचा विचार भारतीय स्त्रीच्या वेदनेवर विशेष प्रकाश टाकणारा ठरतो. सीता ही संज्ञा वेदकाळापासून भूमिवाचक आहे. सीता म्हणजे नांगराने जमिनीत पडलेली तास किंवा नांगरलेली जमीन. सीतायज्ञ या नावाचा भूमीच्या सुफलनाशी करावयाचा एक विधीही धर्मशास्त्रीय ग्रंथात उल्लेखिलेला आहे. रामकथेतही सीतेचा हा भूमीसंबंध टिकून राहिलेला आहे. जनक राजाला यज्ञासाठी भूमी नांगरताना जी कन्या सापडली ती सीता होय. इथे यज्ञासाठी भूमी नांगरणे ही कृतीही सांकेतिक आहे, प्रतिकात्मक आहे. एक सुफलनाविषयी म्हणून भूदेवी रूप स्त्रीशी संभोग करून प्राप्त केलेली कन्या म्हणजे सीता होय. म्हणजेच रामायणाच्या नायिकेची सीतेची जन्मकथा ही भूदेवी असलेल्या सीतेच्या उपासनेशी संबंध राखणारीच आहे. अर्थात भूदेवी सीतेकडून भूमिकन्या सीतेकडे झालेली ही वाटचाल मात्र भारतीय स्त्रीच्या वेदनेची कहाणीच ठरते. भारतीय स्त्रीची मूर्तिमंत वेदना म्हणजे सीता. आपल्या परंपरेत राम हा आदर्श राजा आणि रामराज्य हे आदर्श राज्य मानले गेले आहे. राजा हा भूपाल आहे, भूपती आहे आणि भूमीच्या समृद्धीचा कारक आहे असेही मानले गेले आहे. भूदेवी सीतेचेच एक रूप असलेली भूमिकन्या असलेली सीता ही भूपती रामाची अंकित स्त्री, रामैक परायण पतिव्रता स्त्री म्हणून रामायणात चित्रित केलेली आहे. ती एवढी पतिपरायण असूनही तिच्या समर्थपतीकडूनच तिच्यावर अपरंपार अन्याय व्हावा याचा अन्वयार्थ सामाजिक दृष्टीने अस्वस्थ करणारा आहे. रामायणातील सीतेची शोकांतिका 3 घटनांतून स्पष्ट करता येते. सीतापहरण, सीतेचे पहिले दिव्य आणि सीतेचे दुसरे दिव्य. सीतेने रक्षक लक्ष्मणाला दुरुत्तरे केल्यामुळे तो दूर निघून गेला आणि मगच असुरक्षित सीतेचे अपहरण करणे रावणाला शक्य झाले. या घटनाक्रमापासून ढोबळपणे असे दिसते की अपहरणाच्या या संकटाला सीतेचाच अविवेक कारणीभूत आहे. परंतु संकटात असलेल्या
ज्येष्ठ बंधूच्या सहाय्यासाठी धावून न जाणाऱ्या आपल्या दीराच्या मनात पाप आहे अशी जी शंका सीतेच्या मनात उदय पावली आणि ज्या शंकेमुळे तिने दीराला दुरुत्तरे केली ती शंका तत्कालीन वास्तवात निराधार असली तरी नवरा मेल्यावर स्त्री ही तिची इच्छा असो वा नसो पुरुषी सामाजिक नियमानुसार नवऱ्याच्या धाकट्या भावाची पत्नी होत असे। या तत्कालीन सामाजिक वास्तवाचे भयच सीतेच्या त्या निराधार शंकेमागे आहे। पुढे रावणवधानंतर परपुरुषाकडे राहिलेल्या सीतेचा अवेर करताना रामाने तिला जे पर्याय सुचवले त्यात आपल्या एखाद्या धाकट्या भावाबरोबर तिने राहावे असाही एक पर्याय आहे हे याच संदर्भात विचारात घ्यायला हवे। सीतेचे पहिले दिव्यही असेच पुरुषी मूल्यातून स्त्रीवर घडणाऱ्या घोर अन्यायाचे दर्शन घडवणारे आहे। सीता पूर्ण पतिनिष्ठ असून आणि तिच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने तिचे अपहरण घडलेले असूनही राम परपुरुष संपर्काचा दोष तिच्या माथी लादून तिचा स्वीकार करण्याचे नाकारतो। रावणाचा वध आपण आपल्या पौरुषावरील कलंक निपटून काढण्यासाठी केलेला आहे, स्त्री परत मिळवण्यासाठी नव्हे ही त्याची भूमिका। स्त्री ही आपल्या स्वामित्वाखालची एक वस्तू असल्याच्या अन्यायकारक पुरुषी धारणेची द्योतक आहे। सीतेला आपल्या पावित्र्याच्या सिद्धीसाठी पतीच्या आग्रहामुळे दिव्य करावे लागणे हा स्त्री जातीचाच घोर अपमान ठरतो। अशा दिव्यानंतरही अयोध्येचे राज्य स्वीकारणारा राजा राम हा लोकापवादामुळे पुन्हा गरोदर अवस्थेतील आपल्या पत्नीचा त्याग करतो। तिला त्या अवघड अवस्थेत एकाकी असहाय वातावरणात सोडण्याची व्यवस्था करतो आणि तिला जुळी मुले झाल्यामुळे पुन्हा दिव्य करायला भाग पाडतो। प्राचीन काळी जगभराच्या समाजात जुळ्या मुलांना जन्म देणारी स्त्री ही व्यभिचारी आहे, अनेक पुरुषांशी संबंध ठेवणारी आहे असे मानले जात असे। रामायणाच्या उत्तरकांडात सीतेचा पालक असलेला खुद्द वाल्मिकी ऋषी आपल्या परंपरेचे आणि तपाचे पुण्यपणास लावून जी सत्यक्रिया करतो सीतेचे पहिले दिव्यही असेच पुरुषी मूल्यातून स्त्रीवर घडणाऱ्या घोर अन्यायाचे दर्शन घडवणारे आहे। सीता पूर्ण पतिनिष्ठ असून आणि तिच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने तिचे अपहरण घडलेले असूनही राम परपुरुष संपर्काचा दोष तिच्या माथी लादून तिचा स्वीकार करण्याचे नाकारतो। रावणाचा वध आपण आपल्या पौरुषावरील कलंक निपटून काढण्यासाठी केलेला आहे, स्त्री परत मिळवण्यासाठी नव्हे ही त्याची भूमिका। स्त्री ही आपल्या स्वामित्वाखालची एक वस्तू असल्याच्या अन्यायकारक पुरुषी धारणेची द्योतक आहे। सीतेला आपल्या पावित्र्याच्या सिद्धीसाठी पतीच्या आग्रहामुळे दिव्य करावे लागणे हा स्त्री जातीचाच घोर अपमान ठरतो। अशा दिव्यानंतरही अयोध्येचे राज्य स्वीकारणारा राजा राम हा लोकापवादामुळे पुन्हा गरोदर अवस्थेतील आपल्या पत्नीचा त्याग करतो। तिला त्या अवघड अवस्थेतही एकाकी असहाय वातावरणात सोडण्याची व्यवस्था करतो आणि तिला जुळी मुले झाल्यामुळे पुन्हा दिव्य करायला भाग पाडतो। प्राचीन काळी जगभरच्या समाजात जुळ्या मुलांना जन्म देणारी स्त्री ही व्यभिचारी आहे, अनेक पुरुषांशी संबंध ठेवणारी आहे असे मानले जात असे। रामायणाच्या उत्तरकांडात सीतेचा
पालक असलेल्या खुद्द वाल्मिकी ऋषी आपल्या परंपरेचे आणि तपाचे पुण्यपणास लावून जी सत्यक्रिया करतो ती शपथ उच्चारतो ती सीतेची जुळी मुले ही एका रामाच्याच बीजाची आहेत याची ग्वाही देण्यासाठी उच्चारतो. याचा गंभीर अर्थ असा आहे त्या काळात शास्त्रीय सत्याची प्रतिष्ठा लाभलेली एक भ्रांत पुरुषी धारणाच अशा जुळ्या मुलांना जन्म देणाऱ्या अनेक सीतांची कशी वाताहत करीत असेल याची कल्पना आपल्याला सीतेच्या उदाहरणावरून करता येते. सीता हे दुसरे दिव्य करायला तयार होते. ती पुन्हा रामाकडे जाण्यासाठी नव्हे हे ध्यानी घेण्यासारखे आहे. जर आपण रामा वाचून अन्य कोणाही पुरुषाला ध्यानीवनी स्वप्नी जागा दिलेली नसेल तर हे भूमाते मला तू उदरात घे अशी ती सीतेची सत्यक्रिया आहे. म्हणजे सीतेने स्वीकारलेले हे हौतात्म्यच आहे. जी साक्षात भूदेवीची प्रतिकृती होती, भूमिकन्या होती, त्या स्त्रीला तिला प्रिय असलेल्या पुरुषानेच अकाली अयोग्यपणे भूमीत गाडून घ्यायला भाग पाडले. हा सीतेच्या शोकांतिकेचा अन्वयार्थ आहे. सीता ही पुरुषप्रधान समाजव्यवस्थेत कमालीचे गौण स्थान पावलेल्या भारतीय स्त्रीच्या वेदनेचेच प्रतीक बनून राहिलेली आहे. याची कारणमीमांसा सीता चरित्रातील या 3 घटनांतून उत्तम प्रकारे होऊ शकते. सीतेच्या जुळ्या पुत्रांचा कुश आणि लव या नावांचा द्विवचनी उल्लेख करताना रामायणकाराने सतत कुशीलवो असा शब्द वापरला आहे. कुशीलव ही कुशील स्त्रीची प्रजा मानली जात असे. हेही याच संदर्भात महत्त्वाचे ठरते. भाट चारणांच्या श्रेणीत समाविष्ट झालेल्या या कुशीलवांची व्यवसाय परंपरा कुशलवांनीही चालविली होती हे रामायणातूनच स्पष्ट होते. मातंगी देवदासी मातंगी ही संज्ञा जशी दक्षिणेतील भूदेवीसाठी वापरली गेली आहे तशीच ती तिची मानवी प्रतिनिधी असलेल्या स्त्रीसाठीही वापरली गेली आहे. ही मानवी मातंगी तात्विक संकल्पनेच्या पातळीवर मूर्तिमंत भूदेवी आहे, मातृदेवी आहे आणि उपासनेच्या कार्यभाराच्या दृष्टीने त्या भूदेवीची देवीदासी आहे. मातृदेवतेच्या उपासनेचे जे आदर्श आदिम रूप होते त्यात ती स्वतंत्र होती. सर्जनाच्या प्रक्रियेत ती तिच्या इच्छा स्वातंत्र्यानुसार पुरुषाचा सहयोग घेत होती. तिची मानवी प्रतिनिधी मानली गेलेली मातंगी ही अशीच स्वतंत्र होती, मुक्त होती. मातृदेवी ही जशी पुरुष देवाची अंकित नव्हती तशीच तिची उपासिका ही पुरुषांकित नव्हती. पुढे कृषी ही पुरुषाची मक्तेदारी बनून भूमीचे स्वामित्व पुरुषाकडे आले तेव्हा त्याने भूदेवीच्या उपासना क्षेत्राचाही ताबा घेतला. हा ताबा घेण्याच्या
संक्रमण काळात मातृदेवतांचे प्रभुत्व, त्यांच्या सामर्थ्याविषयीचे भय पूर्णतः नाकारणे शक्य नसल्यामुळे पुरुषाने स्त्रीत्व स्वीकारून तिच्या उपासनेच्या कक्षेत प्रवेश केला. दक्षिण आणि पश्चिम भारतातील हिजडे आणि पोतराज हे पुरुष उपासकांचे वर्ग या संक्रमण काळाचे अवशेष आहेत. ते अनुक्रमे लिंगछेदनाने आणि वेषांतराने स्त्रीत्व स्वीकारलेले पुरुष उपासक आहेत. मातृदेवतांविषयीचे हे भयाचे पर्व ओसरल्यावर मातृदेवता या पुरुष देवांच्या प्रभुत्वाखाली आल्या. त्यांना पुरुष देवांचे पत्नीपद देण्यात आले. जे स्त्रीबाबत घडले तेच स्त्री देवतांबाबतही घडून आले. ज्या सर्वतंत्र स्वतंत्र अशा सामर्थ्य संपन्न देवी होत्या त्या देवांच्या निष्ठावंत अनुगामिनी बनल्या. ही प्रक्रिया घडत असताना सामाजिक दृष्ट्या त्याज्य निंद ठरवले गेलेले मातृदेवतांचे आदिम मुक्त रूप हे तांत्रिक उपासनांच्या रूपात परिणत केले गेले. सामाजिक दृष्टीने ज्यांचे अस्तित्व संपते, अनावश्यक ठरते, त्याज्य ठरते अशा अनेक बाबी धर्मजीवनात प्रतिष्ठित बनून टिकतात. तसेच तांत्रिक उपासनांचे झाले. सुफलनाशी आणि समृद्धीशी संबंधित असलेल्या मातृदेवतांच्या उपासनेला तंत्रधर्मात परिणत करीत असताना तिच्या उपासना क्षेत्रातील स्त्रीला तांत्रिक साधनेत एक साधन म्हणून वापरले जाऊ लागले. मूळच्या देवीरूपिणी आणि देवदासी स्त्रिया या देवदासी ठरल्या. त्यांची मूळची सर्वतंत्र स्वतंत्रता, त्यांची मुक्तावस्था ही चारित्र्याच्या दृष्टीने नव्या पुरुषप्रधान मूल्यव्यवस्थेत स्वैराचारी अवस्था मानली गेली आणि औपचारिक रीतीने त्यांचे धार्मिक पावित्र्य मानले गेले. तरी त्यांना जवळजवळ वेश्यांच्या जीवनाची अवकळा आली. आपण आज सामाजिक दृष्ट्या त्यांच्यासाठी धार्मिक वेश्या ही जी संज्ञा वापरतो त्या संज्ञेतून या वर्गाविषयीच्या पुरुषप्रधान धारणेचे अगदी स्पष्ट प्रत्यंतर येते आहे. सर्व सत्ताधारी पुरुष देवांचे आणि पुरुषांचे भोगमंडप आणि रंगमंडप सजवणे गाजवणे हेच या देवीचे आणि देवी दासींचे कार्यक्षेत्र नव्हे, त्यांचे जीवित साफल्य मानले गेले. आज दक्षिण आणि पश्चिम भारतात देवदासींचे जे गंभीर प्रश्न आहेत ते या ऐतिहासिक पार्श्वभूमीशी निगडीत आहेत. ही पार्श्वभूमी दृष्टीपुढे ठेवून कोरीव लेख, शिलालेख, ताम्रपट, वाङ्मय, लिखित आणि मौखिक आणि तांत्रिक उपासनांची परंपरा या सर्व सामग्रीतील देवदासींविषयक निर्देशांचा दांडोळा घ्यावा लागेल. कोरीव लेखांत आणि रूढी परंपरातही देवदासीसाठी मातंगी, मल्हारी, पोट्टी आणि भाविनी या संज्ञा आलेल्या आहेत. भाविनी ही संज्ञा भाविण या स्वरूपात आजही गोमंतकात टिकून आहे. मातंगी ही संज्ञा आंध्र कर्नाटकातील देवदासीसाठी रूढ आहे, तर महारी ही संज्ञा आंध्रला लागून असलेल्या ओरिसातील देवदासींसाठी रूढ आहे. दक्षिणेतील देवदासींमध्ये प्रामुख्याने महार आणि मांग या वर्गातील स्त्रियांचाच भरणा आहे. हे वर्ग कित्येक शतकांपासून अस्पृश्य ठरवले गेलेले वर्ग आहेत. या महार मांगांचा
भूदेवीच्या उपासनेशी आणि भूमीशीही जिव्हाळ्याचा संबंध आहे. दक्षिणेतील ज्या प्रमुख मातृदेवता पुष्कळ अंशी आपल्या आदिम रूपाचे अवशेष सांभाळून राहिल्या आहेत, त्यांची उपासना याच अस्पृश्य मानल्या गेलेल्या जाती टिकून आहे. महाराष्ट्रातले महार हे स्वतःला धरणीचे पूत भूमिपुत्र म्हणवतात. महाराष्ट्रातले महार हे स्वतःला धरणीचे पूत भूमिपुत्र म्हणवतात, तर आंध्रातले मादिग हे अस्पृश्य मानले गेलेले लोक स्वतःला मातंगीचे रेणुकेचे पुत्र म्हणवतात. पेरणीच्या वेळी मांगिणीची ओटी भरण्याचा विधी अनेक ठिकाणी आचरला जातो. पेरणीच्या वेळी मांगिणीची ओटी भरण्याचा विधी अनेक ठिकाणी आचरला जातो. पोट्टी ही देवदासीसाठी वापरली गेलेली कन्नड संज्ञा आज वेश्या या अर्थाची आहे, परंतु तिचा मूलार्थ पोट्टू म्हणजे उदर, गर्भाशय, योनी या शब्दाशी संबंधित आहे. अर्थातच पोट्टी ही संज्ञा मुळात माता, जननी, मातृदेवता या अर्थाचे सूचन घडवणारी होती. त्या संज्ञेला वेश्या हा अर्थ ज्या सामाजिक प्रक्रियेतून आला, ती प्रक्रिया देवदासीला प्राप्त झालेल्या हीनावस्थेवर प्रकाश टाकणारी आहे. लज्जागौरी ही योनिरूप मातृदेवी आणि तिची मानवी प्रतिनिधी मानली गेलेली योनिरूप किंवा गर्भाशयरूप पोट्टी या दोघींच्याही संज्ञांना वेश्या या अर्थाने स्वीकारले जावे, हा त्यांच्या आद्य प्रतिष्ठेचा पूर्ण ऱ्हास आहे. महार, मांग आदी पूर्वास्पृश्य वर्गात टिकून राहिलेली मातृदेवतांची उपासना त्या उपासनेशी निगडीत असलेल्या देवदासींच्या महारी आणि मातंगी या संज्ञा या देवदासींना कालक्रमात प्राप्त झालेली वेश्यांची अवस्था आणि त्यांच्या पुत्रांना लाभलेले अस्पृश्यत्व आणि दलितत्व यांचा साकल्याने विचार करता मातृदेवतांच्या अभ्यासातून केवळ देवदासींच्याच सामाजिक दुर्वस्थेचा उलगडा होतो एवढेच नव्हे, तर एकूण स्त्रीच्या आणि क्षुद्रातिशूद्रांच्या दुरवस्थेचाही उलगडा होतो. शिवशक्ती समावेशन. भूदेवीच्या किंवा मातृदेवतेच्या रूपातून, मिथकांतून आणि उपासनेच्या स्वरूपातून स्त्री जीवनाचे जे आदिरूप प्रकट होते ते निसर्गाशी, सृष्टीशी तादात्म्य साधणारे होते. माणूस आणि सृष्टी यांच्या संपूर्ण संवादी जीवनाचेच ते द्योतक होते. पुरुषतत्वाचे अनियंत्रित प्रभुत्व निर्माण झाल्यावर त्या तादात्म्याचा तोल ढळला. निसर्ग आणि मानव यांच्यातला संवाद उणावत गेला. भूमी, नदी आणि स्त्री या तीनही मातृरूपांना पुरुषाने आपली अनियंत्रित भोगसाधने बनवली आणि मग भूमीचे शोषण, नदीचे शोषण, प्रदूषण आणि स्त्रीचे पददलन वाढतच राहिले. भूमीचे आणि नदीचे रूप असलेल्या स्त्रीला अकाली भूमीत गाडून घ्यावे लागले किंवा जवळ करावी लागली. मुळात भूदेवी असलेल्या सीतेचे रामायणातील शोकांत चरित्र या दृष्टीने बोलके आहे. सीतेच्या मिथकाच्या आधारानेच मानव आणि निसर्ग तसेच स्त्री आणि पुरुष यांच्या संवादी नात्याची दिशा स्पष्ट करता येईल. त्या संवादी नात्याचा आदर्श स्पष्ट करता येईल.
सीतेच्या मिथकात घनीभूत झालेली भारतीय स्त्रीची वेदना ही सीतेच्या विद्रोही हौतात्म्यातून रामाचा मूल्यविवेक सावरला तरच संपू शकेल. हौतात्म्य स्वीकारणारी सत्यक्रिया आचरून त्या रामायणीय सीतेने तिच्या युगसापेक्ष शक्तीच्या कक्षेत बसणारा विद्रोहच केला आहे असे म्हणता येईल. परंतु आपल्याला हेही तारतम्य सांभाळायला हवे की राम आणि रावण या दोन पुरुषांच्या स्त्रीविषयक सामाजिक मूल्यांत फारसे अंतर नसले तरी रामाची सीतेविषयीची भावनिक गुंतवणूक भोगवादी पुरुष दृष्टीच्या कितीतरी पलीकडे गेलेली आहे. दृष्टीच्या कितीतरी पलीकडे गेलेली आहे. ती कामधर्माऐवजी प्रेमधर्माला जवळ करण्याच्या वृत्तीची द्योतक आहे. सीतेचा त्याग करणारा राम हा पुरुषी मूल्यांचे प्रतिनिधित्व करणारा आहे. हे जरी खरे असले तरी सीता त्यागाच्या दुःखाने आतून मोडलेला, दाहक वेदनेने उभा जळणारा राम हा स्त्री पुरुष संबंधांना प्रेमधर्मावर अधिष्ठित करण्यासाठी अनुकूल भूमिका सिद्ध करणारा आहे. म्हणून सीतेच्या वेदनेचा संदर्भ दृष्टीपुढे ठेवूनच असे म्हणता येईल की बळजबरीने सीतापहरण करणारा रावण आणि परपुरुष संपर्काचा असमर्थनीय अपवाद माथी मारून सीता त्याग करणारा रामही पुरुष मनातून संपला पाहिजे आणि राममय सीतेच्या हौतात्म्याची शिक्षा सोसताना कोसळणाऱ्या सीतामय रामाची तिथे प्रतिष्ठापना व्हायला हवी. असे घडण्यातूनच सीता आणि राम या दोघांची संवादी प्रतिष्ठा निर्माण होईल. स्त्री पुरुष संबंध हे जैविकदृष्ट्या प्रथमतः कामधर्माशी निगडीत असले तरी ते केवळ कामधर्मावर आधारले गेले तर पुरुष प्रधान समाज व्यवस्थेत स्त्री ही काम्य वस्तू ठरते, भोग वस्तू ठरते आणि मग असीम वेदना हेच तिचे अटळ भागधेय ठरते. म्हणूनच कामधर्माऐवजी प्रेमधर्माची प्रतिष्ठापना करणे हाच त्या संबंधांना निकोप, निर्मळ आणि उभयानंददायी स्वरूप देण्याचा उपाय ठरतो. या संवादी संबंधांच्या निर्मितीचा मार्ग पुन्हा दैवतांच्या आणि मिथकांच्या प्रभावी परिभाषेतून स्पष्ट करणे शक्य आहे. भारतीय परंपरेत अर्धनारीश्वराच्या संकल्पनेत स्त्री पुरुष संबंधाचे प्रेमधर्माधिष्ठित आदर्श रूप सामावले आहे आणि भूदेवीच्या उपासनेतून उत्क्रांत झालेल्या शैव शाक्त संप्रदायाच्या तत्वज्ञानातील शिवशक्ती समावेशनाच्या संकल्पनेतून त्या संबंधाची तात्विक बैठक सिद्ध झालेली आहे. महाराष्ट्रात ज्ञानदेव या महान संत कवींच्या वाङ्मयात, विशेषतः त्यांच्या अनुभवामृत या ग्रंथात शिवशक्ती समावेशनाची संकल्पना विलक्षण, उदात्त, उत्तुंग आणि नितांत सुंदर स्वरूपात प्रकटलेली आहे. ज्ञानदेव हे नाथपंथाचे दीक्षित असले आणि काश्मीरी शैव तांत्रिक परंपरेचे वारसदार असले तरी या उभय परंपरातील मर्यादांना दूर सारून वामाचारी साधनेचा त्याग करून त्यांनी भावविचारांच्या पातळीवरून स्त्री पुरुष तत्वांच्या नात्याला अत्युच्च रूप दिले. त्यांचा
अनुभवामृत हा ग्रंथ म्हणजे विश्वसाहित्यातील एक अनन्यसाधारण तत्वरूप प्रेमकाव्य आहे. स्त्री पुरुष संबंधाचे आदर्श संवादी रूप पुनःप्रतिष्ठित करण्यासाठी सैद्धांतिक आधार ठरणारा आणि कमालीच्या काव्यात्मकतेमुळे उदात्त भावनांना प्रेरक ठरणारा हा श्रेष्ठतम ग्रंथ जसा एका बाजूने काश्मीरी शैवांच्या तत्वज्ञानाचे संस्कार समृद्ध स्वरूपात प्रकट करणारा आहे, तसाच तो महाराष्ट्रातील नेवासे, जिल्हा अहमदनगर या गावी असलेल्या एका स्थानीय मातृदेवतेच्या विकसनातून सिद्ध झालेल्या नारायणाच्या रूपाशीही नाते सांगणारा आहे. या गावी असलेली म्हाळसा ही लोकदेवी विष्णूच्या मोहिनी रूपात उत्क्रांत झाली आहे. तिचे ठाणे असलेले नेवासे हे गावच ज्ञानदेवांच्या ग्रंथांचे रचनास्थान आहे. वैष्णव परंपरेचे नेतृत्व करणारा महाराष्ट्राचा हा महान महाकवी म्हाळसेच्या या उत्क्रांत रूपाच्या चिंतनाने भारावला आणि त्याने आपल्या शैव शाक्त परंपरेतील तत्वज्ञानाच्या परिभाषेत ते अर्धनारीश्वराचे समन्वित रूप अक्षरबद्ध केले. किंबहुना स्त्री पुरुष तत्वांचे प्रीतिमिलनच अनुभवामृतात अक्षररूप पावले आहे. अर्धनारीश्वराच्या रूपाची आणि शिवशक्ती समावेशनाच्या तत्वज्ञानाची प्रत्यक्ष जीवनात प्रतिष्ठापना करण्याच्या ध्यासातूनच आनंद नायकीचे पुनरागमन घडू शकेल. तिच्या पुनरागमनासाठी जी वाट प्रशस्त व्हायला हवी तिच्याकडे संकेत करण्याचा हा प्रयत्न आहे. या शोध प्रकल्पाचे हे संक्षिप्त स्वरूपदर्शन उद्दिष्टपूर्तीची दिशा स्पष्ट करण्यास पुरेसे उपकारक ठरावे. श्री आनंद नायकी एक महासंकल्प प्रकरण येथे समाप्त. श्री आनंद नायकी, राची, ढेरे.